नमस्कार पब्लिक. तर पहिल्यांदा आजचा ब्लॉग सरळ रात्री चालू करतोय मी. बाकी आता गाडीत आहे का मी, मयूर, सोनू, चिक्या आणि मुक्या. बाकी आम्ही चाललो आता गणपती बाप्पा घ्यायला, कारण की उद्या आहे गणेश चतुर्थी. उद्या उद्या गणपती बाप्पा बसताय म्हणून आता आपली स्कॉर्पिओ घेऊन चाललोय. बाकी चला इकडे शोरूम पण आहे. आता गाडी थांबवली इथं बघा, किती भारी भारी मूर्त्या दिसल्या आपल्याला तेव्हा. एकदम म्हणजे ही आय थिंक सेल झाली रे, ही सेल झाली. दा सांगा ना हिची प्राइस, सांगा ना हिची प्राइस. 10,000 रुपये, आपल्याला 8,000. 8 जरा जास्त होतं ना. 25,000 येईल आपल्याला. 21,000 नाही नाही, ही बरोबर सांगा. हे बाई गेली झालं तिकीट ही बरोबर सांगा ना. सांगितले दादा तुला. अहो जास्त होता का आज, 5 जास्त होता खरंच. आज शेवटचा दिवस आहे, बरोबर सांगा. उद्या शेवटचा दादा. उद्या शेवटचा, उद्या तर उद्या तर बसणार आहे ना. उद्या आमच्या पोरांसाठी करून द्या, पोरांसाठी कमी जास्त दिवस करा. नाही आपल्याकडे, आजचे 10 दिवस मुक्कामी. कोण बाप्पा तर आपल्याकडे आहे. बाप्पांना घेऊन जायला पाहिजे ना आपण, मग बाप्पा 10 दिवस थांबतील. आले ती मुक्कामी आपल्याकडे आजपासून. ते तर आले होते गाडीमध्ये बसले आज. बाप्पांना आज फुल एसी मध्ये घेऊन जायचं आपल्याला. सांगा काय बघा एकदम मस्त मस्त मूर्त आहे, एकदम भारी एकदम. गाईज इथे पण आपल्याला एकदम मस्त मस्त आल्या मूर्ती. मागच्या वर्षीची अशीच होती ना आपली, अशीच होती भाई डिक्टो. म्हणजे थोडं चेंज असेल मागच्या वर्षीची. हा वाटतं मग फिरवली ना, दिली गेली. बोलता इथे 55,000, इथे 56,000. अरे 7,000 आहे. हे इथे रेट लिहिले, मलाही 70 वाटली होती. 1-0 जास्त वाटला. 700 हे यार. समोर बी मोठा मंडप दिसतो बरं का, तिथे बी हॉल चालू. इकडे बी मूर्त आहे बा, इकडे पण भारी भारी मूर्त्या एकदम सगळ्या आवडतात. पण रेट इतकी आहे ना, रेट कोणालाच पटत नाही. डायरेक्ट 8 आणि 10,000 दुसऱ्या पैशांचं आहे, आमच्याकडे पैसा नाही. गरीब माणसं आहेत बाबा आम्ही. इकडे भारी भारी मयूर, मुकेश ते सगळे पुढे गेले. बाकी मी आता गाडी घ्यायला चालू, कारण की रेट म्हणजे इतके जास्त वर सांगतात ते. 7 आणि 8,000 कमी करून करून किती 6,000. मूर्त्या पण इतक्या जरा म्हणजे थोडासा डॅमेज वाटत होतं, त्यामुळे काही फायनल केलं नाही. आपण पुढे जाऊन करू. इथं आपली स्कॉर्पिओ उभी आहे, तर आता गाडी काढून पुढे. आणि रेट जर कमी म्हणजे कमी जास्त केले असते चांगल्या पद्धतीने, आपण आता लगेच घेऊन टाकली असती. पण नाही, रेट जरा खूपच जास्त सांगताय, त्याच्यामुळे नो यार बाई. कारण आपल्याला अजून पण बराच खूप काही घ्यायचं आहे, त्यामुळे थोडंसं बजेट पाहूनच काम करावं लागेल. म्हणजे आता पुढे बघू कोणत्या येतात कोणत्या नाही, चेक करू एकदा. पूर्ण फिरायचं बाई, पूर्ण मालेगाव का फिरणं ना, पूर्ण फिरू, नीट चेक करू, नीट पाहून मग घेऊ. आता हे पाहतो मी कुठे. हो ना, आता ना या शॉपवरती आलो. बाकी इथं आहे बा, आम्हाला मंडळासाठी ही आणि ही मूर्ती खूप आवडली. मग आता बघू काय रेट सांगता, काय नाही. रेट वगैरे चेक करू. आणि आपल्याला घरसाठी पण घ्यायची आहे, तर काय म्हणता याच्यातली घेऊन आपण अजून 2-3 शॉप वगैरे फिरून घेऊ, मग चेक करू. लालबागचा राजा बघायचा. ही पण भारी रे, एक नंबर. ही पण भारी. मला ही बी आवडली. आणि बी आवडली सगळी का. मी इथं फिरतो म्हणता. बघू आता टिक्के होत्या ना बाई, तिथलं काय पटलं नाही. आता दुसरीकडे जातो. दुसरीकडे कुठे एक ना निसर्ग तिथे मी चेक करून इथं आलं. इथं बघू आता, कारण तिथलं बी कॅन्सल झालं. इथे मूर्त्या मस्त. लालबागचा राजा मस्त आहे रे दादा. त्याची प्राइस सांगा ना. 11 खूप जास्त. 11 बजेटमध्ये ज्या मोठ्या आहेत त्या सगळ्या बुक आहेत. बजेटच्या डायरेक्ट आउट ऑफ कव्हरेज एरियाच्या बाहेर आहेत ना, एक भेटत. हाता इथं गाडी लावली. इकडे पण अजून एक मस्त शाडू मातीची मूर्ती उपलब्ध आहेत, एकदम मस्त मस्त मोठ्या मूर्त्या दिसत्या. इथे पण एकदा चेक करू. मोठ्या मूर्त्या इथं आलेलो आहे. बाकी इथे खूप साऱ्या मूर्त्या आवडल्या. ही एक पण खूप आवडली.
मग आता यांच्याकडनं रेट काढावं लागेल, रेट किती नाही, कारण 10-15 दुकानात रेटमुळेच आम्ही कॅन्सल केले. हे बघा, इकडे पण खूप सारी मूर्ती. कोणती? हा ना, ती मस्त होती ती बा. ती ना मी घरसाठी फायनल केली होती गाईच. कशी आहे कमेंट बॉक्समध्ये सांगा. बट आता नाही करता येणार, कारण की आता ती बुक झाली. आता इथं जर चांगले नाही वाटले, अजून जी केप फिरता येतील ती केप फिरावं लागेल, रेट कमी होईपर्यंत. हो, पण आपला अजून मंडळाचा सेटअपच उभा नाही आहे तिथं. काय मंडळाचा सेटअप आज रात्रीच उभा करू. तिथे बी पटली नाही, इथं पण बजेटच्या वर. बघू किती दुकान फिरून झाले आता. नाही जास्त 5-6 फिरून झाले असतील, पण काय मूर्ती काय भेटली नाही. आता लास्ट ऑप्शन निसर्ग. तिथं आता जी निसर्गावर आता निसर्ग एक लास्ट ऑप्शन आहे. तिथं चेक करू, तिथं बघू भेटते कशी भेटते. आय होप की देव बाप्पा तुम्ही कमीत कमी रेटमध्ये आमच्याकडे हवे. बाकी आपल्या स्कॉर्पिओमध्ये पण आहेच गणपती बाप्पा, पण चांगल्या रेटमध्ये जर चांगली आपल्याला मूर्ती भेटून गेली तर एकदम बेस्ट आहे खरंच. बाकीचं पण शॉपिंग आपल्याला. भावानं फायनली 2 ते 2.5 तासानंतर फिरल्यानंतर मालेगावात मूर्ती भेटली. इतके खतरनाकवाले राऊंड मारले ना, त्यानंतर फायनली मूर्ती भेटली. ती घेतली. ते आता तुम्हाला उद्याच बघायला भेटेल. म्हणजे आता नाही इकडून तिकडून मूर्त्या वगैरे कशा आहेत काय बघून घेऊ. बाकी मूर्ती बेस्ट भेटली का, एक नंबर मूर्ती भेटली. आता फक्त मूर्ती घ्यायची गाडी घरी. मूर्ती आता पण गाडीत ठेवायची का काढून ठेवावं लागेल? गाडीतच ठेवायची. आता म्हणजे मूर्ती वगैरे ठेवली, पूजेचं सामान वगैरे सगळं घेतलं गेलं. आता चाललोय सरळ घरी. बाकी मस्त एकदम गणपतीचेच गाणे ऐकत चालू. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. बाय टेक केअर, गुड नाईट, स्वीट ड्रीम्स. आता आम्ही बाप्पा सोबत घरी चाललोय. ब्युटिफुल भेटू पुढच्या एपिसोडला. एपिसोड सिरीज कंटिन्यू गाईज. गाईज डू नॉट फॉरगेट लाईक, शेअर अँड सबस्क्राईब प्लीज. बाप्पा गणपती बाप्पांसाठी सबस्क्राईब करून घ्या. बाय. गणपती बाप्पा मंगल जय जय महाराष्ट्र. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय.